पाचगणी फेस्टिवल एक्स्ट्रा निघालो. बसायला जागाच नव्हती. मग काय ड्रायव्हरच्या बाजूच्या त्यामध्ये पैसे बसून ड्रायव्हरसंग गप्पा मारत आम्ही निघालो. निघत असताना आम्ही घाटातून आणि आपल्या हायवेतून आपले चांगले विहंगम दृश्य आपले घेते. बघता बघता आमच्याकडे कधी वाई बस स्टॉप आलं ते आम्हाला कळलंच नाही. वाईला पोचल्यानंतर दुसऱ्या गाडीचं तिकीट घेऊन आम्ही कुठं बसने निघालो. वाईच्या घाटातसुद्धा त्या माणसाकडे बसून स्वारगेटची गाडी होती त्यामुळे बसून आम्ही आपलं निघालेलो होतो. निघाल्यानंतर आम्ही पाचगणी फेस्टिवलच्या संध्याकाळी आवरून संध्याकाळी पोचलो. हे भव्य असा मेळावा भरलेला होता. लहान मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी सुद्धा भरलेलं होतं. काही खाण्याचे पदार्थ होते. तेवढंच आम्ही नंतर आम्ही मग डान्स बघितला. फुलवा खामकरांचा डान्स होता. मग तो आम्ही डान्स बघितल्यानंतर आम्ही थोडंसं लाईव्ह म्युझिकल बँड होता. रावी बँड म्हणून होतं. ते मी यूट्यूबला पण सर्च करू शकता किंवा इंस्टाग्रामवर बघू शकता. त्यांचं सूर्य कसं गाणं होतं. नंतर त्यांचं गाणं ऐकून झाल्यानंतर आम्ही मग थोडंसं मला खाऊन पिऊन बघत बसूया. बघत बसल्यानंतर आम्ही मग आपलं इकडे तिकडे बघायला लागलो. बघत पुन्हा एकदा फुलवा कामकरांची एंट्री होणार होती. म्हणून आम्ही थांबलो. परत फुलवा कामकरांचा थोडासा डान्स झाला. डान्स झाल्यानंतर थोडंसं हे मिस इंडियाचं कॉम्पिटिशन होतं. ते बघत आम्ही आपलं बघतो. मिस इंडिया म्हणजे ओव्हरलाईड नव्हतं, मिस पाचगणी ते होतं त्यांचं. मग ते बघत आम्ही आपलं घरी गेलो आणि घरी जाऊन भेटूया.